आपण बघतो आजची तरुण पिढी खूप बिघडत चाललेली आहे. आजच्या तरुण पोराच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी बायबलसारखे ग्रंथ असायला पाहिजे होते. त्या तरुण पोराच्या हातात बिअरची बाटली दिसते. आणि त्या तरुण पोराचे पाय प्रार्थना मंदिराकडे वळायला पाहिजे होते, ते पाय बिअर बारकडे वळताना दिसतात. आणि ज्याच्या छातीतून देशाच्या प्रगतीचं तीर बाहेर यायला पाहिजे होतं, त्याच्या छातीतून काय छातीत तंबाखू बाहेर येताना दिसतो. आपण बघतो आज खूप दैनिक अवस्था झालेली आहे. आज आपले संतांचे विचार या तरुण पोराच्या हातात यावं तर तोच तरुण कॉलेजमध्ये जातो आणि कॉलेजच्या गेटवर उभा राहतो. मुली इकडून जातात, मुली तिकडून येतात, तर त्याचं मन त्या कॉलेजमध्ये न राहता त्या मुलींवर राहतो. एक मुलगा दुसऱ्या एखाद्या मैत्रिणीकडे दुसऱ्या मैत्रिणीकडे पाहून म्हणतो की जब तुझे देखा तो दिल में एक ख्याल आ गया, जब तुझे देखा तो दिल में एक ख्याल आ गया, जब तेरी सहेली को देखा तो दिल में दूसरा ख्याल आ गया. अशी अवस्था आज या तरुण पिढीची झालेली आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, स्वामी विवेकानंदांचे विचार उतरवण्याचा आपल्या प्रयत्न केला पाहिजे. आणि आजच्या तरुण पोराला धोत्रावाला नवरतो पाहिजे नाही, धोत्रावाला बॉयफ्रेंड पाहिजे नाही, तर तो कसा म्हणतो, पति हमारा कैसा हो, पकड़ी में जिसके पैसा हो, लंबी जिसकी हाइट हो, दिखने में थोड़ा ब्राइट हो, जब सास और मेरी फाइट हो तो पति कहे जानू तुम ही राइट हो. एवढं सांगतो. रामकृष्ण.